आज एक तुम्हाला मनातली गोष्ट सांगते, ठीक आहे. भरपूर मुली रिलेट करतील या गोष्टीसाठी. कारण ना आम्ही जेव्हा लहान असायचो ना, म्हणजे आम्ही जेव्हा लहान असतो मुली, तर स्पेशली म्हणजे आमच्या वेळेस आता सगळे फॉरवर्ड झालेले आहेत. तर आमच्या वेळेस ना आम्हाला दाबून ठेवलं जायचं. म्हणजे फिदी फिदी हसायचं नाही, शाळेला जाताना खाली मुंडी घालूनच शाळेला जायचं, कुठल्या मुलाशी बोलायचं नाही, अजून काय, कपडे छोटे घालायचे नाहीत, फॅशनेबल कपडे घालायचे नाहीत, चुडीदारच घालायचा. आणि अशा बऱ्याच गोष्टी, म्हणजे बाहेर कुठे जायचं नाही एकटीने, वेळेच्या आत घरी पाहिजे. अजून सुद्धा म्हणजे आम्ही कुठे बाहेर जाणार असू तर आम्हाला घरातले अगोदर परमिशन घ्यायला लागते. त्याच ठिकाणी घरातले जे पुरुष असतात, कित्येक वेळा बायकांना माहित पण नसतं की आपला मुलगा कुठे गेलाय, आपला नवरा कुठे गेलाय. पण तेच सून असू दे, आई असू दे घरातली, किंवा मग मुलगी असू दे, तिला जाताना परमिशन घ्यायला लागते. तर अशा म्हणजे तुम्ही ह्याचा गैरसमज करून घेऊ नका. म्हणजे मला जे आठवलं, जे मी अनुभवलंय ते मी इथे सांगतेय, ते मी गोष्टी त्या मांडतेय. तर ना आम्हाला असं म्हणजे पहिल्यापासून सांगितलेलं असते की जे काय करायचंय ना तुझ्या घरी जाऊन करायचं. तुझ्या घरी म्हणजे सासरी गेल्यानंतर करायचं. सासरी आल्यानंतर मग एकत्र कुटुंब असेल तर मग अजून बर्डन येतं की नाही, आमची भाऊकी काय म्हणेल, तर हे सगळे ह्या गोष्टी चालणार नाहीत, ह्या गोष्टी करायच्या नाहीत. मग त्यातल्या त्यात जर आपण वेगळे राहत असू सासऱ्यांच्यापासून, तरी पण मग आपण सोशल मीडियावर वगैरे टाकतोच आता अलीकडे, तर ते सगळ्या गावाला कळतंच की हा छोटे कपडे घालतात, हे ते वगैरे सगळं. मग गावी पण त्याची चर्चा होते. म्हणजे कुठे पण जा तुम्ही, किती काही करा, तुमच्याबद्दल ही म्हणजे चर्चा ही होणारच, ठीक आहे. तर आता अशा गोष्टीमध्ये एक गोष्ट चांगली असते की जेव्हा आपल्याला नवरा समजून घेतो. काही नवरे समजून घेतात, काही नवरे फ्रीडम देतात की हा ठीक आहे, करायचंय कर, तुला कपडे घालायचे घाल. समजून घेणारे भरपूर कमी असतात. पण त्याच्यामध्ये जज करणारे पण असतात, किंवा माझ्या आई वडिलांना चालणार नाही तू असं वागलेलं वगैरे. मग त्यावेळेस ना बायकांचा हे होतो, म्हणजे मन त्यांचं ना हे होतं, आणि त्याच्यामुळे बायका चिडचिड्या असतात. म्हणजे त्या सांगू नाहीच शकत की मला आजपर्यंत मिळालेलं नाही आणि आता तू पण देत नाहीयेस मला. मी तुझ्या जीवावर बसलेली एवढे दिवस की मला म्हणजे लग्न झाल्यावर मी फिरायला जाणार, लग्न झाल्यावर मी छोटे कपडे घालणार, लग्न झाल्यावर मी माझ्या मनासारखं जगणार. पण जबाबदाऱ्यांचं एवढं ओझं येतं ना लग्नानंतर की मनासारखं जगताच येत नाही आपल्याला. त्यातल्या त्यात आपला पार्टनर जर चांगला असेल तर तुम्ही मनासारखं जगू शकता लग्नानंतर, जसं मी जगतेय. कारण खरंच मी खूप म्हणजे खूप अशी देवाला म्हणते की थँक्यू म्हणते की या माणसाला माझ्या आयुष्यात पाठवलं. कारण मी जे आयुष्य म्हणजे मी जे